मनपूर्वक स्वागत शरद माने यूट्यूब चॅनलवर. सातवीच्या मराठीतील 14वा पाठ कवितेची ओळख या पाठामध्ये आपण काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत एकांकितेतून पाहणार आहोत. त्याचा भाग 1 स्पष्टीकरण, शब्दार्थ, वाक्यप्रचाराचा अर्थ या सर्वांसह आपण समजून घेतोय. कवितेची ओळख या एकांकिकेचे लेखिका आहेत शारदा दराडे. 1979 विविध वृत्तपत्रे व मासिकेतून लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचं लेखन केलेलं आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकांतून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आलेली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेली आहे. तुमचा अनुभव सांगा. प्रकल्प म्हणजे काय? आपण सर्वांनी आपल्या कल्पनेने लिहायचं आहे. आपण बरेचसे प्रकल्प शाळेमध्ये केलेले आहेत, त्यावरून आपण लिहू शकतोय. यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पापैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला का ते लिहा. प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. हे सर्व आपण सर्वांनी प्रकल्प केलेला असल्यामुळे नक्कीच सांगू शकतोय. मी माझा अनुभव एक उदाहरण म्हणून आपणासमोर सांगतोय. आपण तशाच प्रकारे आपला अनुभव लिहू शकतोय. प्रकल्प म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी केलेले काम, याला प्रकल्प असं म्हणतात. मी एक प्रकल्प केलेला होता, ते उदाहरण सांगतो. चित्रावरून मराठीत शब्द आणि त्या शब्दाचं इंग्रजी शब्द अशा प्रकारचा एक प्रकल्प मी केला होता. कमीत कमी आम्हाला हा प्रकल्प करताना एक 20 ते 25 चित्र गोळा करून त्याच्यावर आधारित मराठीतून नाव आणि इंग्रजीतून नाव लिहायला सांगितलं होतं, जेणेकरून मराठीचं आणि इंग्रजीचं नॉलेज वाढावं यासाठी हा प्रकल्प होता. मी त्यावेळेस जास्तीत जास्त चित्र गोळा करून त्याचे मराठीतनं आणि इंग्रजीतनं नाव लिहिलेलं होतं. असे भरपूर प्रकल्प केलेले होते. कवितांचा संग्रह, गाण्यांचा संग्रह, सुविचाराचा संग्रह, स्वामी विवेकानंद यांचे चांगले वाक्य, असे भरपूर संग्रह केले होते. त्यातील हा प्रकल्प, यातून मला इंग्रजीची संपत्ती वाढली म्हणून मला हा जास्त करायला आवडला. प्रकल्प पूर्ण करताना जो अविस्मरणीय अनुभव आला तो म्हणजे चित्र वेगवेगळ्या प्रकारची चिटकवता आली आणि त्या काही चित्रांची मराठीतून नावं इंग्रजीतून नावं शोधण्यासाठी डिक्शनरी वापरावं लागली, इतरांना विचारावं लागलं. पण काहींची नावं ही इंग्रजीतून सापडणं सोपं आहे, पण त्याला मराठीतून काय म्हणतात हे सापडणं अवघड गेलं. हा एक अविस्मरणीय अनुभव मला निर्माण झाला. तसेच माझ्या इंग्रजी शब्दसंपत्तीत मराठी शब्दसंपत्तीत वाढ झाली आणि चित्रही भरपूर गोळा करून एक छान प्रकल्प केल्याचा आनंद मला मिळाला. आमच्या शिक्षकांनी मला त्यासाठी शाबासकी दिली आणि असे भरपूर प्रकल्प मी केले. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. आजोबा, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? काव्य प्रतिभाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, कविता निर्माण करण्याची शक्ती. आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. प्रकल्प याचा अर्थ विशिष्ट कालावधीत करण्यासाठी दिलेलं काम. मला तर ताणच आलाय, म्हणजे त्याला प्रश्न पडलाय की आता आपण हा प्रकल्प कसा करावा. ताण येणे म्हणजेच मनावर दबाव येणे. आजी, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. आकलन शक्ती म्हणजे समजून घेण्याची क्षमता वाढवणं. सुधीर, पण मी हे कसं करू? आजोबा, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. या ठिकाणी कविता करण्यासाठी घरातील सर्वजण मदत करणार आहेत. आजी आजोबांनी त्याला समजावून सांगितलेलं आहे.
पाहूया यापुढे कवितेसाठी ते काय करतायत. आजी, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कवितेचाही अर्थ समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई, सुधीर, हातपाय धू आणि दूध घे. सुधीर, आजी, मी कागद आणि वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. आजींनी संध्याकाळची देवपूजा करून शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणलेली आहे. आजी, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. सांजवात म्हणजे संध्याकाळची देवपूजा. आजी म्हणते घरामध्ये मी आता संध्याकाळची देवपूजा करते आहे आणि याचबरोबर भाजी करते कांद्याची पात. आजोबा, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात. वात म्हणजे सांध्याचा एक आजार आहे. नको भाजी करू तू कांद्याची पात. वातीमुळं कांद्याची पात करू नको असं आजोबा म्हणतायत. आजी, कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. खो देणे म्हणजे इथे नाकारणे असा शब्द आलेला आहे. आजी म्हणते की कधीतरी माझ्या कोणत्या तरी भाजीला चांगलं म्हणता का, नेहमी त्या भाजीला नाकारता. सुधीर, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. वयस्कर व्यक्तींचे दात पडल्यानंतर त्या ठिकाणी दाताची कवळी बसून ते जेवण करतात. आजी, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते. त्या मुलाचे बाबा, सुधीरचे बाबा यांना रात्री कामासाठी जायचं आहे. रात्री त्यांचं काम आहे. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. सुधीर, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. या ठिकाणी काव्यात्मक किती सुंदर हे सर्व घरातील मंडळी सुधीरला मदत करतायत आणि त्याचं काव्यलेखन किती छान होतंय हे या काव्यपंक्तीवरून, या एकांकिकेतून आपल्याला समजून येईल. आई, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. कवितेची कमाल बघा, तोंडावर रुमाल धरून बोलावं लागतं, हसावं लागतं. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात. आजोबा फिरायला निघतात. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. बक्कल म्हणजे बटन, कोटाचं बटन तुटलेलं आहे ते जोडून द्यायला सांगितलेलं आहे, शिवून द्यायला सांगितलेलं आहे. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. सर्वांवर माया करावी असं कवितेतून सांगितलेलं आहे. पहा किती कविता छान वाक्यातून तयार झालेली आहे. सहजतेने आजी आजोबा, आई बाबा आणि सुधीर या सर्वांनी बोलता बोलता कविता बनवून सुधीरला मदत केलेली आहे. प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी मदत देखील केलेली आहे. आपण देखील आपल्या सगळ्या चिमुकल्यांच्या अशाच प्रकारचे प्रकल्प, अशाच प्रकारचा वेगवेगळे उपक्रम पूर्ण करण्यासाठी घरातल्या सर्वांनी मदत केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये वाढ होऊ शकेल. शरद माने यूट्यूब चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब आणि शेअर करूया आणि भरपूर अभ्यास करत राहूया. मनपूर्वक धन्यवाद आपणा सर्वांचे शरद माने यूट्यूब चॅनल सोबत अभ्यास करत असल्याबद्दल.